जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. सूर्यवर आला तर दमायला होतं, चालायला होत नाही हो. हे बघ, लवकर जा आणि लवकर ये. ठीक आहे, नीलला उठवते आणि निघते लगेच. काय झालं नील? कोणाचा फोन होता? इतका अस्वस्थ का दिसतोयस? आई ते पक्षाचं पिल्लू उडून गेलं ग. 15 वर्ष झाली तिला जाऊन, पण आजही ती तशीच माझ्या समोर येते. सॉरी डॉक्टर, मला मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. काय बाबा, आज अगदी आनंदात दिसताय. काय बघितलंच काय माझ्या तसं? आज सकाळी जया काकू आली होती मॉर्निंग वॉकला. तरीच म्हटलं आज तुमची एनर्जी लेवल वाढली कशी? चेष्टा खूप झाली बापाची. का ते? कम ऑन डॅड, नाव वी आर फ्रेंड्स. अहो सांगा ना काय बोलणं झालं ते. तुम्हालाही कोणाला तरी सांगण्याची उत्सुकता असेलच. काय? अरे हे मी तुला विचारायला हवं, तुझ्या गर्लफ्रेंड बद्दल. तूच कसले मला प्रश्न विचारतोस? देयर यू आर. बघा बघा, गर्लफ्रेंड म्हणताय तुम्ही तिला. केलं रे बाबा, केलं ऍक्सेप्ट मी. बरं, अहो पण काही बोलणं होतं की नाही, की फक्त हवामानाच्या गप्पा? टिपिकल म्हातारपणाची लक्षणं. तुला काय मी म्हातारा वाटतो? हा, माझ्या बरोबर ये वॉकला, कळेल कोण पुढे जातो आणि कोण मागे राहतो. ते फिट आहे मी, लक्षात ठेव. असं काही बोलून होत नाही हो, कृती करून दाखवा ना. काय म्हणायचंय काय तुला? बघा, माझ्या आयुष्यात एखादी मुलगी आली, मला ती वर्षभर भेटत राहिली, ती मला आवडायला लागली, तर मी वाट बघेन. सरळ तिला सांगून मोकळा होईन, आय लव्ह यू. याला म्हणतात तरुणपणा. नाहीतर तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा, तिच्या घरी जाता, तिला घरी बोलवता, आणि पुढे काय तर सगळं गप्प. ही आहेत म्हातारपणाची लक्षणं. हे जे काही तू आता बोललास ना, त्याला इमॅच्युअर लव्ह म्हणतात. आणि आमचं जे असतं ना ते मॅच्युअर लव्ह. दोघांचेही लग्न झाली आहेत, दोघांचेही संसार आहेत. प्रत्येक स्टेप फार सांभाळून घ्यावी लागते. बोलला आणि झाला मोकळा असं नाही होत. बर, मग आज काय सांभाळून बोललात? तुला का रे माझ्यापेक्षा जास्त इंटरेस्ट आहे सगळ्यात? असं काय करता बाबा, सांगा ना. आणि लव्ह अफेअर म्हटल्यावरती इंटरेस्ट येणारच ना. तिला सांगण्याचा प्रयत्न केला रे, पण काही प्रतिक्रियाच नाही. भीती वाटते रे, रागावली बिगावली म्हणजे. राग आला असता तर आधीच आला असता ना. आणि ती रोज तुम्हाला भेटते म्हटल्यावर तिच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी सॉफ्ट कॉर्नर असेलच. कठीण आहे रे कळणं. मला ना सॉलिड इंटरेस्ट येतोय तुमच्या दोघांमध्ये. तुला काय लाज लज्जा नाही? हा, बापाशी असं बोलतो? अजिबात नाही, कारण माझ्याशी तुम्ही बाप म्हणून वागतच नाही, मित्रासारखं वागता. अरे मित्रच आहे मी तुझा. घे का. अहो खूप बोललास रे. का का का. आई, आई. जया, जया काय झालं? हा, किती घाम आलाय बघ तुला, आणि अशी धाकतेस का तू? हे बघ, काय झालं, घाबरलीस का तू? सांग मला, सांग काय झालं ते. हो, सांगते. पाणी पाणी आणू का तुला मी? नाही, नको, पाणी नको आई. मग आई, मला
ती दिसली होती. ती कोण? ती शांत हो, घाबरू नकोस. ती दिसली आई मला. तीच होती ना? हो हो, माझी खात्री आहे. पंजाबी ड्रेस घातला होता तिने. कोण? माधवी? हो, माधवी. कुठे दिसली? मी आपल्या हॉटेलमधून बाहेर पडले. का माहित नाही, मला मागे वळून बघावं असं वाटलं. मी मागे पाहिलं तर ती तिथे उभी होती. आपल्या हॉटेलकडेच बघत होती ती. तुला भास झाला असेल ग. मागे देखील तुला असाच भास झाला होता ना. नाही आई, भास नाही झाला. ती माधवीच होती. शांत हो. जरी असली ना माधवी तरी असू दे. तू काही काळजी करू नकोस बरं. मी आहे ना तुझ्या पाठीशी. घाबरू नकोस बरं. पण ती अन्नपूर्णाकडे टक लावून का बघत असेल? आता काय हवं असेल तिला? हे बघ, तिला आता काहीही मिळणार नाहीये आणि ती काहीही मागणार नाहीये. तिचा आपल्याशी या घराशी काहीही संबंध नाहीये जया. आणि आवश्यक वाटलं ना तर आपले साने वकील आहेतच ना. हे बघ, शांत होतो. आई, नील आला? नाही आला. अगं येत असेल तू. आता हा फोन का घेत नाहीये? नील, फोन उचल. हे बघ, त्याची अजून यायची वेळ नाही झालीये. तू घाबरू नकोस बघू अशी. तू कशासाठी एक्साइट होतेस? जया, मी आहे ना. नको घाबरूच ग. अगं तो येत असेल, त्याला काहीही होणार नाही. दैवाचा हा खेळ निराळा. अगं तो येत असेल, त्याला काहीही होणार नाही. ती आली असणार. अरे तू आहेस होय. बरं झालं. किती उशीर आजी. आणि मी आहे काय? मीच असणार ना. काय झालंय तुम्हाला? काही नाही रे, काही नाही. आई, आई, काल प्रिया भेटली नव्हती आणि फोनवरही नीट बोलली नव्हती. आज भेटली. आम्ही पक्षाला पाहायला गेलो होतो. नील बाळा, मी तुझं सगळं ऐकून घेते. मला आधी सांग, तू ठीक आहेस ना? हा, इथे बस. ये माझ्याजवळ बस. काय झालंय तुम्हा दोघींना? अशा अचानक चौकशी का करतात? तुला पाणी देऊ का? नको. पेपरात ऍक्सिडेंट वाचलंय वाटतं. ए, काहीतरी नेगेटिव्ह बोलू नकोस. हा, असं काही झालं नाहीये. बरं, तू सांग, काय सांगत होतास? काल सकाळी प्रिया म्हणाली पक्षी उडून गेला. ती घाईत होती म्हणून म्हणाली उद्या बोलते. मी गेलो होतो पक्षाला बघायला, पण तो तिकडे नव्हता. ती उडाला म्हणाली. विश्वास ठेवला. आई, तिने पक्षाला उडताना पाहिलं नव्हतं ग. तिने सकाळी खिडकीतून बघितलं तर तो बाल्कनीत नव्हता. याचा अर्थ तो उडाला असं कशावरून? अरे पण तू शोधलंस ना त्याला? हो. दिसला का तुला कुठे तो? आणि समजा एखाद्या झाडावर बसला असेल तर तू ओळखणार कसं आहेस त्याला? मी त्याला ओळखेन. त्याची चोच लाल पिवळी होती आणि डोक्यावर तुरा होता. तो कुठेच नव्हता. आई, तो नक्की उडून गेला असणार ना? आई, त्याला काही... नील, तुला आजीनं काय शिकवलंय? हे असे नेगेटिव्ह विचार मनात आणायचेच नाहीत. सतत पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. जिथे
जिथे आपल्या मनाला त्रास होतो तिथून मन दूर करायचं. तुझ्या त्या पक्षाला काही झालं नसेल, उडून गेला असेल तो. आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण करायचं, उरलेलं देवावर सोडायचं. देवाला थोडं टेन्शन आणि काम द्यायचं, स्वतः मग निश्चिंत व्हायचं. खरंय, आपण काय म्हणून सगळं टेन्शन घ्यायचं? तो आहे की देव, करता धरता, त्याच्यावर सोडायचं सगळं. बघ नील, तुझी आजी बोलता बोलता कसे मौल्यवान बोल बोलून जाते. त्या जीवावरच तर आजपर्यंत इथे पोचले मी. बरं, हातपाय धुवून मी देवाला दिवा लावलाय. देवाला नमस्कार कर आणि सांग, पक्षाला आनंदी ठेव. हॅलो, नमस्कार. मी मिसेस बर्वे बोलते, जयाची सासू. नमस्कार, मी वैद्य बोलतोय. आपल्याकडचं लग्नाचं आमंत्रण मिळालं. मुलाच्या लग्नाबद्दल अभिनंदन. धन्यवाद. लग्नाला नक्की यायचं. अहो, याचसाठी फोन केला होता. हो, अगदी नक्की, अवश्य येऊ. बरं, जया मॅडम आहेत का? हो हो, आहेत. जया, वैद्यांचा फोन आहे. हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार वैद्य साहेब. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन फोनवर स्वीकारणार नाही. सहकुटुंब लग्नाला यायचं आणि शुभेच्छा द्यायच्या. आणि हो, नो प्रेझेंट प्लीज. हो हो, मी आणि आई नक्की येऊ. आणि माझ्या मुलाचे प्रॅक्टिकल्स नसले तर त्यालाही घेऊन येऊ. नक्की यायचं बरं का. त्याचसाठी फोन केला होता. बरं, मी काय म्हणतोय, हा बोला ना. तुमच्या हॉटेलमध्ये मी पाहुण्यांची सोय केली आहे. तुम्हाला कळलं असेलच ना? हो, कळलं की. तुमच्या भावाशी बोलणंही झालं माझं. म्हणजे कसं आहे, आणखीन ही हॉटेल्स होती, पण आपली फार जुनी ओळख ना. म्हटलं तुम्हालाच बिझनेस द्यावा. अगदी उत्तम केलं. मी जातीने लक्ष देईन. तुम्हाला VVIP ट्रीटमेंट मिळेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो हो, कबूल आहे हो. पण माझा मुद्दा म्हणजे थोडं कन्सेशन दिलं असतं तर बरं झालं असतं. हे बघा, आता नवीन पिढी लग्नाच्या वयाची झाली आहे. एकानंतर दुसऱ्याचं लग्न कार्य सुरूच राहील. आम्ही 5 भाऊ, नवीन पिढी 10 मुला मुलींची. म्हणजे 10 वेळा तुमचं हॉटेल बुक करावं लागणार. म्हणूनच कन्सेशनचा हक्क होतो की नाही? देणार देणार, कन्सेशन नक्की देणार. आता बघा, आमच्या घरी सगळं सोनं तुमच्याकडूनच येतं. तुम्ही आम्हाला 3% कन्सेशन देता आणि वर तुमचा बिझनेस कसा तोट्यात चाललाय हे ऐकवता. मी काही तोटा वगैरे सांगणार नाहीये तुम्हाला. आणि तुमच्या शब्दाचा मान राखून 5% कन्सेशन देईन. ठीक आहे? बघा, आणखीन थोडं देता आलं तर. आणि हो, तारीख लक्षात ठेवा बरं का. बरं आहे. थँक्यू. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. फोन ठेवतो. दिलंच शेवटी कन्सेशन. 10 खोल्या बुक केल्यात म्हटल्यानंतर कन्सेशन द्यावं लागणारच होतं. पण जरा ताणून धरलं ना तर त्या कन्सेशनचं महत्व वाढतं. बिझनेस टॅग चांगले जमायला लागले हो तुला. तुमच्याकडूनच शिकले आई. फोन वाजला तेव्हा पुन्हा घाबरली होतीस. मुलाला मात्र बोध देतेस आणि स्वतः मात्र टेन्शन घेतेस. काय करू आई, मनातली भीती काही केल्या जात नाहीये. दैवाचा हा खेळ निराळा.
आले नाहीत आज. असं कसं झालं? बरे असतील ना? असं तर नाही की मी त्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी भेटायचं टाळलं. नाही, तसं नसणार. पण माझ्याकडून नकळत त्यांचा काही अपमान तर झाला नाहीये ना? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. काय देखतेच हो, आज माझाही मित्र आला नाही. बाय द वे, तुम्ही रोज किती चक्रा मारता? 4 मारते, कधी 5. मी 1 तास चक्कर मारतो. तुम्हाला सांगतो, आणखीन थोडं लवकर येत जा. मस्त फ्रेश ताजी हवा मिळते. आज मी 45 वर्षांचा आहे, पण वाटतो 30च आहे की नाही. हा आजपर्यंत एकदाही आजारी पडलो नाही किंवा दवाखान्याचं तोंड बघितलं नाही. सांगा का बरं? मॉर्निंग वॉक. यस, मॉर्निंग वॉक. राणी वे, येऊ मी? गुड डे. फोन करूया का? नाही, नको. बरं नाही दिसणार. कदाचित अजूनही येतील ते. बाबा अहो उठलात कशाला? बरं वाटत नाहीये ना? मग आणखीन थोडा वेळ पडायचं होतं ना. अहो एरवी तुम्ही मला उठवता, बिछाण्यात आयता चहा आणून देता. अहो बिछाण्यात पडल्या पडल्या चहाचे घोट घेण्यात काय आनंद असतो तुम्ही अनुभवा. गेली रे सवय आता माझी ती. गादीवर बसायचं, तोंड न धुता चहा प्यायचा. गेली सवय. मलाही आवडायचं. भेटती मलाही आवडायचं. रात्री तू झोपल्यानंतर चुपचाप मी तुला दुसऱ्या खोलीत निजवायला जायचो. आमच्या बेडरूम मध्ये आम्ही दोघेच. सकाळी ही कधी उठायची काही माहित नसायचं. चहा, गरम गरम चहा. हा आवाज कानावर पडला की मी लगेच त्या पांघरुणात शिरायचो, गुळूप व्हायचो. ती बिचारी उठवायचा प्रयत्न करायचो, मी नाही उठायचो. मला खूप बरं वाटायचं. ती मला हलवायची. तिच्या हाताचा स्पर्श मला खूप हवासा वाटायचा. बाबा चहा घ्या. हो. आणि तुझा? माझा झालाय. बाबा खरं सांगू, मलाही आईची आठवण येते, पण तुमच्या इतकी नाही. पण आई अजूनही तुमच्या मनात तशीच जिवंत आहे. तुम्ही आजही तिला अनुभवता. नाही विसरू शकत मी तुझ्या आईला. खरं सांगू बाबा, तुम्ही तुमचं मन माझ्याकडे मोकळं करता म्हणून बरं झालं. हो रे. नाही तर फारच कठीण होऊन बसलं असतं. हो, पण मी तुझ्याकडे सगळं बोलतो आणि माझं मन मोकळं करतो. खरंच खूप बरं वाटतं. माझं कसं झालंय ना बाबा, आई गेली तेव्हा मला कळत होतं. खूप वाईटही वाटलं तेव्हा. पण नंतर तुम्ही इतकं प्रेम दिलत मला की हळूहळू आईचा विसरच पडेल. आणि आता फक्त बाबा, माझे बाबा. तुझ्या आईने तिच्या शेवटच्या स्टेजला मला दुसरं लग्न करण्याची गळ घातली. तिला वाटायचं की मी एकटा कसा राहणार, तुला आईचं प्रेम कसं मिळणार. साहजिक बरोबर आहे. दुसरी बाई कोणी आणली असती, मी लग्न केलं असतं तर ती तेवढं प्रेम देऊ शकली असती का जेवढं तुझ्या आईने तुला दिलं. किंवा माझ्या बायकोची जागा ती
दुसरी स्त्री घेऊ शकली असती का? नाही ना. आणि म्हणून मी नाही केलं दुसरं. तुझ्या आईच्या आठवणीत आणि तुझ्या प्रेमात दिवस काढले. तुला उशीर होत असेल ना, निघ ना तू. नाही, मी आज उशिरा जाणार आहे. आणि हो, तुम्ही उशिरात जा. ए बाबा, मी व्यवस्थित आहे आणि मी गार्डन मध्ये जाणार आहे. अहो, तुम्हाला थंडी वाजते ना, मग कशाला बाहेरच्या हवेला एक्सपोज होत आहे? नाही, मला काही झालेलं नाही, मी जाणार. आई, तुला माझ्याशिवाय करमत नाही ना ग? खरंच नाही करमत रे. तू एखादा दिवस तुझ्या मित्राकडे गेलास ना तरी मला तुझी ओढ लागते. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हा, हॅलो हॅलो, हुज दिस? विल यू प्लीज स्पीक? काय कोण अधून मधून सारखं फोन करत असतं आणि कोण बोलत पण नाही. आपण एवढा त्रास का करून घेतोय काही समजत नाहीये मला. समजा त्याचा किंवा तिचा फोन आलाच तर भीती कसली?